विद्यार्थ्यांनो, सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. हा एक प्रकारचा तुमचा लीडरशिप प्रोग्राम आहे. सीए कथा, कॉलेज राहिला करिअर इन फ्युचर याला म्हणतात. तर चार्टर्ड अकाउंटंट हा कोर्स आहे. 3 टप्प्यामध्ये हा कोर्स आहे. त्याच्या स्टेजेस जे आहेत ते अशा आहेत. पहिल्यांदा तुम्हाला सीए फाउंडेशन कोर्स करावा लागतो. ती परीक्षा पास झाल्यानंतर सीए इंटरमिडिएट कोर्स ही परीक्षा पास व्हावी लागते. त्याचे 8 पेपर असतात. सीए फाउंडेशनचे 4 पेपर असतात. सीए आर्टिकलशिप म्हणजे तुम्ही हे दोन्ही कोर्स पास झाल्यानंतर पहिले तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटकडे काम करता येतं. त्याला सीए आर्टिकलशिप म्हणतात. ती करत तुम्ही सीए फायनल कोर्स याचे पुन्हा 8 पेपर आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट सीए होता येतं. ह्या स्टेजेस आहेत. 4 स्टेजेस मधून तुम्हाला जावं लागतं. मध्ये एक 100 दिवसाचा तुम्हाला ट्रेनिंग आयटी ट्रेनिंगचा कोर्स हा करावा लागतो. फाउंडेशन कोर्सला तुम्हाला आता ऍडमिशन पहिल्यांदा घ्यायचं आहे. कारण का सीए ही परीक्षा आय-ए-एस कलेक्टर लेव्हलची परीक्षा, त्याच्याविषयी उच्च दर्जाची परीक्षा आहे. इथं नोकरी मागायची गरज नाही. तुम्ही दुसऱ्यांना नोकरी देऊ शकता. तुम्ही सर्वांचं तपासणी ज्याला म्हणतो, ज्याला आपण ऑडिट म्हणतो, ते करू शकता. स्वतःचा व्यवसाय करू शकता. कंपन्यांमध्ये नोकऱ्या करू शकता. सीए फाउंडेशन हा कोर्स आहे. हा बेसिक आहे. फाउंडेशन म्हणतात याला, पाया. 4 पेपर आहेत. प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग पहिला पेपर आहे. जे तुम्हाला 11-12वी मध्ये अकाउंट शिकायचं आहे, ते संपूर्ण ह्याच्यामध्ये कव्हर होतं. बिझनेस लॉ अँड बिझनेस करस्पॉन्डन्स अँड रिपोर्टिंग, व्यावसायिक कायदे काय आहेत आणि व्यवसायाचे पत्रव्यवहार किंवा व्यवसायासंबंधी असणारे अगदी स्थापनेपासून ते व्यवसाय बंद करेपर्यंतचे सर्व कायदे, नियम, त्याबरोबर नियमावली हे सगळे याच्यामध्ये शिकता येतं. बिझनेस मॅथेमॅटिक्स अँड लॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक ह्या ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतील. व्यावसायिक गणित असेल, लॉजिकल रिझनिंग जे तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील किंवा याच्यामध्ये शिकलेलं असेल ते. आणि बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यवसायाचं अर्थशास्त्र आणि बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज, व्यवसाय आणि व्यावसायिक ज्ञान, असे याचे 100-100 मार्काचे पेपर असतात. 40 मार्काला पासिंग असतं. पण त्याच्यामध्ये ॲग्रीगेट हे 50% असायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येकात 40-40-40 गुण मिळून मार्क पडले तरी नापास होतात. 50% मार्क्स पडले पाहिजे, म्हणजे या 400 पैकी 200 मार्क पडले पाहिजे. 416 160 चालणार नाहीत. असा हा सीए फाउंडेशन कोर्स आहे. आणि या कोर्ससाठी या 3 या स्टेजेस मधून तुम्हाला जावं लागेल. म्हणून मला तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये सांगायचं आहे, की आपल्या सर्वांना माहीत आहे, की आपण आपल्या आई-वडिलांना सांगितलेलं असतं, की 6वी येऊन आपल्या नशीब हे करतं, मग आपलं नशीब ठरतं. तर तसं काही नाही. आय कॅन राइट माय ओन स्क्रिप्ट. मी माझं नशीब स्वतः लिहिणार माझ्या कपाळावर. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा निश्चय करायचा आहे. आपण म्हणतो आय एम रिच अँड इंटेलिजंट पर्सन बिलॉंगिंग टू रिच फॅमिली. मी मोठ्या कुटुंबातला आहे. आपण कसं करतो, 3 कॅटेगरी आहेत. 3 गटामध्ये आपण आहोत असं म्हणतो. कोण म्हणतंय मी श्रीमंत आहे, श्रीमंत कुटुंबातला आहे. आय एम मिडल क्लास पर्सन लिव्हिंग इन ऑर्डिनरी फॅमिली. मी मध्यम कुटुंबातील आहे आणि मध्यम वर्गामधला आहे. आय एम बिट पुअर पर्सन लिव्हिंग इन द सेम टाइप ऑफ फॅमिली. मी काय एकदम गरीब कुटुंबातला आहे आणि अ, गरीब वर्गातला आहे. म्हणून श्रीमंती, ऑर्डिनरी किंवा त्याला आपण सर्वसामान्यता, गरीब हेच एवढं आपल्या मनामध्ये बसलेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला एक प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे सर्वांना. सर्वांनी हात वर केले तर चालते. आपले व्हिडिओ जरा सुरू करा सर्वांनी. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ऐकू येते सर्वांना? आपले व्हिडिओ चालू करा बरं. व्हिडिओ सर्वांनी. सर्वांनी व्हिडिओ चालू करा. सर्वांनी व्हिडिओ चालू करा बरं जरासं 2 मिनिटासाठी. 3 प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. 3 प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत मला. हात वर करायचा आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्याला फक्त हात वर करायचा आहे सर्वांनी. आलं लक्षात का? आपण 3 गट करतो. किती गटामध्ये आहोत आपण? 3. मी पहिल्या 3 गट सांगतो. पहिला गट आहे. त्या पहिल्या गटाचं उत्तर कोणाला द्यायचं असेल त्याने हात वर करायचा आहे. मी श्रीमंत गटातील आहे आणि मी बुद्धिमान आहे. असं कोणाला वाटतंय त्याने हात वर करायचं. असं कोणाला वाटतंय त्याने हात वर करायचं. मी श्रीमंत गटातला आहे
आणि मी अतिशय बुद्धिमान आहे. कोणीच नाही, कोणच नाही. हा, मी मध्यम कुटुंबातला आहे आणि मी मध्यम वर्गामध्ये आहे, म्हणजे मिडल स्टेज. असं कुणाला वाटतंय त्याने हात वर करा. असा हात करायचा आहे ज्याला वाटतंय त्यांनी. आहे का? नाही? एक, हा, रोहित. अजून? अजून? हा, चव्हाण अंजली 2, मयुरी जाधव, हा, सत्यम मुगळे. हा, येस, 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 येस. हां, आणि ही दिशा. हां. आता तिसरा प्रश्न. मी गरीब कुटुंबातला आहे आणि मी सर्वसाधारण आहे. आता हे सगळे झाले. सगळेच हात वर करायला पाहिजे तिसऱ्या गटामध्ये. होय ना? आता सगळे हात वर करायला पाहिजे का नको? सुप्रे आणि कोण-कोण आहे हा? हां, सत्यम. सत्यम 2 वेळा हात झाला. पहिला हात केलायस तू. मला सांगा असे 3 गट आपण करतो. नेहमी करतो ना? आपण नेहमी म्हणतो. पण त्याच्याही पलीकडं आपल्याला काहीतरी आहे ते बघायचंय आता. आपण किती गट केले? 3 गट केले. आता मला सांगा, आपण 3 गट केले खरे आहे. पण त्याच्या पलीकडेही जीवन आहे. आता 3 प्रश्न मी समाधानी आहे का? मलाच का? मी काय पाप केलं? ह्या 3 गटामध्ये पुन्हा. ही 2 माणसं आहेत. तुम्हाला दिसत असतील चांगली स्क्रीनवर. ही 2 माणसं काय करतायत बघा. जरा बारकाईनं बघितलं तर बरं होईल. पंथ्या तयार करतात. हे 2 आहेत निलेश आणि भावेश, नाशिकची 2 मुलगं. डोळस माणसाच्या जन्माला डोळस माणसांच्या जगाला प्रकाश देणारे भावेश आणि उमेश. मला सांगा हे आंधळे आहेत. हे कुठल्या गटातले आहेत? तुमच्या 3 गटातले आहेत का? नाही. तरी सुद्धा जगाला प्रकाश देणारा उद्योग करतात ते जिद्दीनं, चिकाटीनं. ही मुलगी आहे. ही कुठल्या गटामध्ये आहे? तुमच्या 3 गटामधली आहे का? नाही. हिला हात नाही तरी सुद्धा तिने चित्रकला ही जी आपल्या मने असलेली जिद्द, कला पुढे जोपासली. त्या बाईला हातही नाही, तोंडही नाही. तरी सुद्धा चित्रकला करत आहे. हात नाही, पाय नाही, पण आपल्या गायनाची कला किती जोपासली आहे बघा तुम्ही. आपण त्या 3 गटामध्ये आहोत का बघा तुम्ही अजून. टेस्ट करा. ह्याला हात नाही, पाय नाही. तुम्ही हात, पाय असून सुद्धा घरातला कचरा झाडू मारत नाही. आणि हा एवढ्या श्रमाला प्रतिष्ठा देतोय. त्या मुलाचे पाय बघा. त्यानं मॅरेथॉनमध्ये पहिला आला तो. कृत्रिम पाय बसवलेत सगळे. आणि एक तर पाय अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचा बसवलेला आहे. त्याला खुबाही नाही त्याला. हे कुठल्या गटामध्ये आहे? त्याचा एक हात नाही. स्विमिंग बघा, स्विमिंग चॅम्पियन बनलाय तो किशोर गटामध्ये. आता ही बाई बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. सर्व जिथं उपस्थित आहे सर्वांनी लक्ष द्या. ही बाई कोणत्या देशाची असेल असं तुम्हाला वाटतंय? मी थोडंसं तुम्हाला हे करतोय, विचारतो यामध्ये की ही बाई कोणत्या देशाची असेल? थोडं स्टॉप करून. बघितलं आता? आता मी सगळ्यांना अनम्यूट करतोय. तुम्ही बोलायचं आता. ती बाई कोणत्या देशाची असेल? तुम्ही स्वतःला अनम्यूट करा तिथं. हां. चव्हाण, ही बाई कुठल्या देशाची असेल? बोला. सत्यम मुगळे, दीपक पवार, बोला. कुठल्या देशाची बाई असेल ती? हा, अंदाज सांगा. तुम्हाला काय वाटतंय? जाधव माधुरी, रोहित, सोहेल शेख. सांग बरं कोणत्या देशाची? सोहेल, तुझा आवाज येतोय. हा, आफ्रिका. अजून? हा, तुम्ही अनम्यूट करा की स्वतःला. चव्हाण कुठल्या देशाची असेल? अंजली चव्हाण, देशाचं नाव सांग ना. आफ्रिका सर. आफ्रिका. अजून? आफ्रिका. हा, आफ्रिकाच एकच दिसतो का देश? अजून? ठीक आहे. अमेरिका. अमेरिका. अजून? ठीक आहे. मी आता सगळ्यांना परत बंद करतोय बरं का. आता प्रश्न नाही. आता मी सांगतोय. कोणत्या देशाची आहे बघा, आता सांगतो. तर ही बाई जी आहे ही आफ्रिकेची, वेस्ट इंडिजची कुठलीही बाई नसून ही बाई आहे उपी गुलबर्ग. ही अमेरिकन नटी आहे
एक नंबर नटी आहे. एक नंबर. जशी ऐश्वर्या राय तुम्ही म्हणताय किंवा इतर कोणती तुमची भारतातली एक नंबरची हिरोईन असेल. सिंगर आहे, एक नंबर गायिका आहे. जशी लता मंगेशकर भारतात आहे, तशी ती अमेरिकेची एक नंबर जगातली एक नंबरचीच गायिका आहे. सॉन्ग रायटर, गीतकार आहे. जसं गीतकार आपल्या भारतामध्ये आहेत, तसे ते एक नंबरची गीतकार आहे. कॉमेडियन आहे. अतिशय सुप्रसिद्ध कॉमेडियन आहे. टॉक शो होस्ट होस्ट आणि जगामध्ये एक नंबरचा अवॉर्ड जो आहे जगातला सर्वात जो कलाकारांना, हिरोना, हिरोईनना, दिग्दर्शक यांना मिळतो. तो एक नंबरचा अवॉर्ड इमी, त्यानंतर ग्रॅमी, त्यानंतर ऑस्कर. आपण अजून ऑस्करपर्यंत पण भारतातलं कोणी पोहोचलं नाही. तर या महिलेने पोहोचलेलं आहे. टॉनी. हे मोठे जे अवॉर्ड आहेत जगातले ते सगळे तिने घेतलेले आहेत. आणि ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड सुद्धा तिला मिळालेला आहे. पीपल चॉईस अवॉर्ड आहे आणि स्टार ऑन द हॉलिवूड वॉक ऑफ फेम. म्हणजे जगामध्ये एक नंबरची कलाकार म्हणून आहे. मला सांगा, ही बाई कोणत्या गटामध्ये आहे? ही कुठल्या वर्णामध्ये आहे का? गरीबमध्ये आहे का? श्रीमंतमध्ये आहे का? कुठल्या गटामध्ये आहे का? तर हे स्किल हे तुमच्यामध्ये पण असू शकतं. ही बाई आहे. ही तुमच्या कुठल्यातरी माडज, मुळज ह्या गावातली बाई नाही आहे. तर ही बिहारची लालमोनी देवी आहे. टाटा, बिर्ला जे जगामध्ये सर्वात मोठे व्यापार निर्यात करणारे जे मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्याला मागे टाकणारी ही बाई आहे. हिनं मशरूम जे आहे ना, ही विकत ही आता त्याच्यामध्ये मशरूम विकायला लागली बघा. त्याची सुरुवात केली आणि जगामध्ये 55 जे मोठे निर्यातदार आहेत, त्याच्या यादीमध्ये हिचं नाव आहे. हे एवढे मोठे मशरूम चांगले निर्यात करते, चांगले तिचं प्रोसेसिंग करून. बघा एक बाई, ह्या बाईची स्पर्धा ह्या बाईनं टाटा बिर्लाशी केली. तुम्ही आम्ही तर कुठं आहोत अजून. आणि म्हणून आपण थोडं जागं होणं गरजेचं आहे. 35 कंपनीज ज्या टाटा, थापर, हिंदुस्तान लिव्हर गॉट इन द बिझनेस ऑफ मशरूम फ्रेमिंग. विदिन 5 इयर ऑल द 35 कंपनीज हॅव क्लोज. सगळ्या कंपन्या बंद झाल्या. पण या लालमणी देवीनं 25 एक्सपोर्टर जे आहेत बिहार, टॉप 25 एक्सपोर्टर जगामध्ये आहेत, त्यामध्ये तिचं नाव आहे. हा एक कलाकार आहे. पतंग उडवताना हाताला शॉक बसला, हात कट करावे लागले आणि तरी सुद्धा तो कला आपली जोपासतो आहे. तर हात गेला शार्क माशाने खाला 13व्या वर्षीच. तरी सुद्धा तिनं हे केलं आणि 6व्या महिन्यामध्येच पुन्हा तिनं हे केलं आणि ऑलिम्पिक जी ही स्पर्धा आहे ती जिंकली. बेथॅनी हॅमिल्टन तिचं नाव आहे. आता आपल्यामध्ये जेवढे विद्यार्थी इथं आहेत, त्याच्यात त्यांची जशी तब्येत आहे बारीक-बारीक, अतिशय बारीक, तशी सुद्धा या बारीक तिची तब्येत अशी नव्हती. आणि हा युनिव्हर्स आर्नॉल्ड जो आहे तो, ज्यानं अगदी लहान वयामध्ये त्याला वाटलं की आपण आपली बॉडी तयार करावी म्हणून तो गेला. पण त्याला अक्षरशः हाकलून लावलं त्या बॉडी बिल्डिंगच्या त्या जिममधून. त्यावेळेला त्याने शपथ घेतली की जगाचा मी मिस्टर युनिव्हर्स होईन आणि मगच तुझ्याकडे येईल. खऱ्या अर्थानं तो युनिव्हर्स आर्नॉल्ड हा जिम जगातला एक नंबरचा मिस्टर युनिव्हर्स हा बनला. हे माहित आहे तुम्हाला सर्वांना. परवा त्यांचं निधन झालं. स्टीफन विलियम हॉकिन. मेंदूचा ज्याला न्यूरॉन रोग होता. 21व्या वर्षी डॉक्टरने सांगितलं की तो 2 वर्ष जास्तीच जगेल. पण तो 68 म्हणजे जुनं आहे, 17व्या वर्षी त्याचं निधन झालं. म्हणजे किती जिद्द आहे बघा. तो कोण आहे माहिती आहे? प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स, डायरेक्टर ऑफ रिसर्च केम्ब्रिज. 21 वर्षापासून खुर्चीवर आहे. पाईपनं पाणी, पाणी म्हणजे अन्न जेवण घेतच नाही 21 वर्षापासून. त्याला नळीवाटी अन्न द्यावं लागतं. तरी सुद्धा तो जगामधला केम्ब्रिज, जगाची जी सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे केम्ब्रिज, त्या केम्ब्रिजचा तो प्रोफेसर आहे. होता. रॉयल सोसायटी फेलो त्याला मिळालेला आहे आणि US नॅशनल अकॅडमी सायन्सचा तो मेंबर आहे. अशा पद्धतीने ही मोठी माणसं त्याच्यामध्ये आहेत. ही जी झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये 2 माणसं दिसतात. एक ब्लू शर्ट आहे आणि एक रेड शर्ट आहे. आणि झोपडी हे त्यांचं घर आहे. हे दोघं जण आहेत बसलेले. ते 2 माणसं आहेत. त्या दोन्हीमधला एक व्यक्ती तुम्हाला ओळखायचा आहे. आणि तो तुम्ही जर ओळखला असेल, तर मी थोडंसं हे करतोय, स्टॉप करतोय. ही 2 चांगली बघून घ्या. ह्यातले की जे 2 आहेत त्यातला कोणता व्यक्ती तुम्हाला ओळखतोय? जरा कोण मला सांगितलं तर बरं होईल. हात वर करा, मी त्याचा मीट करतो त्याला, अनम्यूट करतो. कोण आहे? ओळखता येईल का? सांगता येईल का? मी तुम्हाला हे करतो. हां. बोला, अनम्यूट करा आणि बोला बरं. कोणाला सांगता येतंय? कोण आहे? दिव्या भुजबळ. दिव्या भुजबळ हात वर केलाय, सांग. परत दाखवा अनम्यूट. सर. हां, सांग. संकेत सांग. सांगा ना. ओबामा. हां. हां. सर नाही कळत आहे.
करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अगदी करेक्ट आहे. बराक ओबामा आहे नाही तो. कळत आहे. हा बराक ओबामा आहे. हा जो आहे बसलेला, हा आहे बराक ओबामा. बराक हा जो लाल शर्ट दिसतो ना तुम्हाला, हा बराक ओबामा आहे आणि तो आपल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. मला सांगा सर एखाद्या परत झोपडी सांगा ना. बराक ओबामा आहे तो राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा झालेला गेल्या ट्रम्पच्या सर अगोदर. आवाज म्यूट होतोय. आवाज येईना का? नाही. एक मिनिट थांबा. आवाज येतो ना, तू हे कर, तुझं काहीतरी प्रॉब्लेम असेल. हो आलं. हा ओके. तो आहे बराक ओबामा, अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. म्हणजे एखाद्या झोपडीत राहणारा एखादा व्यक्ती एखाद्या राष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही स्लाइड दाखवली. ना जरी माहित आहे सर्वांना, कितवी पास होते? 7वी पास. पण आज जगामध्ये त्याने आपलं राजकीय नेतृत्व. एक मुलगी आहे, ही दिसते का तुम्हाला सर्वांना? बघा, ही एक मुलगी आहे, लहान मुलगी आहे. तिचं नाव आहे मनश्री सोबन. 2004चा तिला अब्दुल कलामच्या हस्ते बालश्री पुरस्कार मिळाला. या मुलीला अब्दुल कलामांनी स्वतः जागेवर उठून दिल्लीमध्ये संसदेच्यामध्ये भवनामध्ये जाऊन स्वतः ज्या ठिकाणी ती बसलेली होती तिथं तिला तिच्या आईच्या सोबत तो हा अवॉर्ड दिलेला आहे. कुठला? बालश्री. त्यावेळेला ती काय म्हणते बघा, मैं हूं मनश्री, लोग धन से अमीर होते हैं, मैं मन से अमीर हूं, भगवान ने मुझे आंधी बनाया तो क्या हुआ, मुझे मधुर आवाज दिया है, ये मेरा परम भाग्य है. म्हणजे तिनं जरी आंधळी असली तरी ती आंधळ आहे म्हणून आपली उणीव ती स्वतःला भासू दिली नाही. जसं आपण सध्या म्हणतो गरीब आहे, मला येत नाही, मला इंग्लिश येत नाही, मी कसं करू, असंच बसतो. पण तिनं तशी म्हणली नाही. पण तिनं परमेश्वराला म्हटलं की मला डोळे नसले तरी मला आवाज गोड दिलाय, हे माझं भाग्य आहे, माझं नशीब आहे. अब्दुल कलामांनी तिला विचारलं, हे अवॉर्ड दिल्यानंतर, मोठेपणी तू कोण होणार? तिने झटक्यात उत्तर दिलं, मला संगीत शिक्षक व्हायचंय. दुसरा एक प्रश्न अब्दुल कलामांनी तिला विचारला, अब दिल्ली वापस कब आओगी? तिने काय उत्तर दिलं बघा, पद्मश्री पुरस्कार लिहिले. ह्या लहान मुलीला बालश्री पुरस्कार मिळाला. संगीतामध्ये हार्मोनियम, नृत्य, अभिनय, वक्तृत्व. मला सांगा, एक आंधळी मुलगी संगीतामध्ये कला करू शकते, हार्मोनियम वाजण्यामध्ये कला कला जोपासते, नृत्य करण्यामध्ये कला जोपासते, अभिनय करण्यामध्ये कला जोपासते, वक्तृत्व करण्यामध्ये कला जोपासते. तुम्ही काय करताय? तिचं स्वप्न कसलं भारी आहे बघा. तिनं झटक्यात सांगितलं की मी पद्मश्री पुरस्कार घ्यायला येईल. याला म्हणतात स्वप्न पाहणे. याला म्हणतात मोठी स्वप्न पाहायला डोळं शाबूत असावं थोडंच. मोठी स्वप्न पाहायला स्वप्नाळू असावं. त्याला डोळस प्रयत्नाची जोड असावी. तुम्हाला काय व्हायचंय? तुमचं स्वप्न काय आहे? तुम्ही तुमचं ध्येय काय ठरवलंय? तुमचं स्वप्न करण्यास काय करायला? या प्रश्नाची उत्तर तुम्ही शोधलीत का? तुमच्याकडे आहेत का? तुम्ही ठरवलं का? तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. आणि म्हणून तुम्ही आज इथे जमलेलं. आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय गुण पाहिजेत? एक मेहनत पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे. कोणतरी सांगतं, "अरे कशाला करतोस? हे काय होतंय?" ह्या गोष्टी नसायला पाहिजेत. तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे आणि त्यासाठी मेहनत पाहिजे. त्यासाठी एक चौकडा तयार करा. माझं स्वप्न काय आहे? तर मी सीए होणार. कोण पूर्ण करणार? माझे आदर्श कोण? माझे गुणविशेष काय असेल? मी जिंकणारच आणि मी ते स्वप्न पूर्ण करणारच. आणि हा मंत्र आहे, मी सीए होणार. माझे आदर्श डॉक्टर अस्वले आहेत किंवा कोणी म्हणा, मला त्यांचा हा गुण, चिकाटी, जिद्द आवडतो. मी त्यांचे अभ्यासाचे सातत्याचा अभ्यास हे मूल्य घेणार आणि माझे स्वप्न करणार. मी सीए होणार. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीये. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी-कधी नशिबाला सुद्धा हारावं लागतं. लक मध्ये 2 अक्षर आहेत. भाग्यमध्ये 2.5 अक्षर आहेत. भा, ग अर्धळी आहे. नशीब मध्ये 3 अक्षर आहेत. न, शी, ब. किस्मत मध्ये 3.5 आहेत. की, स अर्ध, म आणि ग. पण 4 शब्दही 4 मेहनत शब्द असलेल्या अक्षरापेक्षा लहान आहेत. हेच मात्र अक्षर आहेत. तुम्हाला मेहनत करावी लागेल. स्वतःला ओळखायला लागेल. आय एम फोर्स अँड आय एम गोइंग टू राइट माय ओन स्क्रिप्ट. माझ्यात शक्ती आहे, ताकद आहे, बुद्धी आहे आणि मी माझं स्वतःचं नशीब मी स्वतः घडवीन, मी जिंकेन. म्हणून हा या ठिकाणी मी तुम्हाला हे दिलेलं आहे.
मी तुम्हाला या ठिकाणी ही स्क्रीन दाखवली. याच्यामध्ये एक प्रश्न अजून एक तुम्हाला विचारतोय. सर्वांनी मीट आणि तुम्ही स्वतःला हे करून घ्या, अनम्यूट करून विचारा. हे जे सगळं सांगितलं मी आता, एवढ्यासाठी सांगितलं. आपण एक म्हणतो गरीब आहे, गरीब कुटुंबातला आहे, खेडेगावातला आहे, मला इंग्लिश येत नाही किंवा मी कसं करू? ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करतो. पण ही जी माणसं तुम्ही बघितली आता दाखवलेली, ती याच्या पलीकडची आहेत. कुठल्याच गटामध्ये नाही. त्यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या जोरावर त्या कठीण प्रसंगावर मात केली आणि ते उभा राहिले. तुम्ही का उभा राहू शकत नाही? म्हणून मला हे दाखवायचं होतं. मला एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे, की हे सगळं पूर्ण करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मला कोण मदत करेल? प्रश्न आहे माझा. तुम्हाला हे सगळं पूर्ण करण्यासाठी कोण मदत करेल? तुमचं स्वप्न, तुम्हाला काहीतरी व्हायचंय. समजा कोण आज सीएच्या ह्याच्यासाठी आला म्हणजे सीए व्हायचं असेल समजा. तसं तुम्हाला असं वाटतंय की कोण पूर्ण करेल हे माझं स्वप्न? सांगू शकताय? बोला, आपलं बोला. स्वप्न सर आपण स्वतःच पूर्ण करू शकतो. व्हेरी गुड. चव्हाण अंजली. अजून दुसरा? अजून कोणाला? हॅलो? हॅलो? बोला. कोण पूर्ण करू शकतंय? कोण पूर्ण करू शकतंय? बोला पाहिजे मला ना. आता तुम्ही आला 11वी-12वीला, काही विद्यार्थी आहेत. सर्वांना विनंती आहे. कोण पूर्ण करणार? तुमचे आई-वडील? अस्वले सर? किंवा तुमचे शाळेतले शिक्षक? नाही. तुमचं स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करायचं आहे. तुम्हालाच पूर्ण करायचं आहे. आम्ही फक्त तुम्हाला सहकार्य, साथ आणि मदत करू. आई-वडील मदत करतील, आई-वडील पैसे देतील किंवा आई-वडील तुम्हाला शाळेपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचवण्याची मदत करतील. आम्ही तुम्हाला ज्ञान देण्याचं, मार्ग दाखवण्याचं काम करू. पण ते पूर्ण करण्याचं काम तुमचं आहे. आणि म्हणून हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मी एक व्हिडिओ दाखवतो आता थोडा 2 मिनिटामध्ये. It's helpful. I hope you have subscribed and like our episodes. If not, then don't forget to subscribe and like it. Today, we are going to talk about the most sought after career, that is chartered accountancy. Chartered accountancy, or CA as we call it, is a professional course which is dynamic and challenging profession. It deals with accounting, auditing, taxation, management of cost, maintaining records, and giving financial advice. CA course is a blend of theoretical concepts and practical training. So how does one become a CA? To become a CA, one needs to register for foundation course after appearing class 12th exam, be it from any stream, arts, science or commerce. However, one can appear the foundation course exam after qualifying 12th examination. One needs to clear levels of examination, beginning with foundation course, followed by intermediate course. One also needs to complete IT and soft skill course and complete 3 years of practical training under a trained CA. After which, one can appear the final examination of CA, and after qualifying the examination, one can become a member of ICAI. Qualified graduates can enter directly to intermediate course. Along with the required educational qualification, one also needs to have certain skill sets like good analytical skills, strong numerical ability, decision-making skills, problem-solving skills, and perseverance. So what does a CA do? CA is involved in planning financial strategies, managing investments, cost accountancy, investigation of financial aspects, maintaining financial accounts, advising on tax and treasury issues. So where does a CA work, or where does a CA gets opportunities? CA can have opportunities available in chartered accountancy firms, financial markets, capital markets, business firms, banks or insurance sector. They can also have opportunities in educational institutes and research institutes. If you have flair for finance, then CA may be the career option for हॅलो. हा. तर असा हा सीए कोर्स आहे. या कोर्समध्ये आपल्याला
आता आपण बघताय कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आलेले आहेत. पण व्यवसायात जरी परिणाम झालेला असला तरी कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट, फायनान्स मार्केट याच्यावर मात्र एवढा मोठा काही परिणाम झालेला नाही. अविरत असं चालणार हे काम आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः एक मोठी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून समाजामध्ये मोठं स्थान मिळवू शकता. कंपन्या असतील, स्वतःचा व्यवसाय करू शकता. एखाद्या युनिटमध्ये भरपूर मुलांना काम घेऊन ऑडिटची कामं करून घेऊ शकता. ही मोठी संधी आहे आणि म्हणून या कोर्सचं तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे. आता आपण पुन्हा एकदा या कोर्सला आता तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आम्ही बॅच सुरू केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की सीए फाउंडेशन कोर्सची परीक्षा 12वी नंतर द्यायची आहे. पण 11वी 12वी तुम्हाला तयार करावी लागेल कारण 4 पेपर आहेत त्याचे. 11वी 12वी शिकत असताना 11वीला म्हणजे पहिल्या वर्षी ₹12,500 आणि दुसऱ्या वर्षी 12,500 अशी 25,000 11वी 12वीची फीज आहे. तुम्हाला सर्वांना सांगतो की जर तुम्ही लातूरमध्ये, सोलापूरमध्ये कुठेही बाहेर चौकशी करा. सीए फाउंडेशन कोर्सची फी ₹55,000 आहे. पण आपण इथं फक्त आपल्या महाविद्यालयामध्ये त्या सगळ्या जे सीएचे शिकवणारे शिक्षक आहेत, हे सगळे लातूरमधले आहेत. जे कोचिंगमधले प्रोफेशनल अकॅडमीचे तिथे ते सुद्धा 55,000 फी घेतात. पण आम्ही रिक्वेस्ट केली की आमच्याकडे शनिवार, रविवार 2 दिवस तुम्ही येऊन या बॅचला दररोज कंटिन्यू शिकवा. 8-8 तास तुम्हाला शनिवार, रविवार शिकवलं जाईल. 12,500 फी असेल. परीक्षा ज्यावेळेला 12वी पास व्हाल त्यावेळेला ज्यावेळेला फाउंडेशनची परीक्षा असेल त्यावेळेला तिची ₹11,300 फी आहे. फर्स्ट इयरला किंवा फर्स्ट बॅच झाली, सेकंड बॅच BA, BSc, BComची फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याची फी 18,000 आहे. 9 महिन्याचा कोर्स आहे. लगेच तुम्हाला परीक्षेला बसता येतं. रजिस्ट्रेशन फी 11,300 आहे आणि ती तुम्हाला म्हणजे ती सीए ICW इंडियाला पाठवावी लागते आणि त्यांचं तुम्हाला सगळे रजिस्ट्रेशन ते वगैरे येते. 3 वर्षे मुदत असते. 3 वर्षामध्ये 6 वेळा परीक्षा तुम्हाला देता येते. ही त्याची मुदत असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा फी भरायची तुम्हाला गरज नाही. तर यासाठी आपण प्रयत्न करावा. उद्यापासून फॉर्म जे आहेत चौकशी विभागामध्ये उपलब्ध असतील. सर्वांनी ते फॉर्म घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीनं प्रवेश जे आहेत ते लवकर निश्चित करायचे आहेत. काही आपले मित्र असतील किंवा कोण असतील त्यांनाही या ठिकाणी सांगायचं आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. या याच्यामध्ये 11वी 10वी पास कोणत्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी सीए फाउंडेशनला प्रवेश मिळतं. तो कुठल्याही शाखेत ऍडमिशन असू दे, 11वी आर्ट असू दे, सायन्स असू दे, कॉमर्स असू दे, MCVC असू दे, कोणी असू दे त्याला ऍडमिशन मिळतं. जर इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे झालेले असतील त्यांनाही ऍडमिशन मिळते. तर त्याचे प्रवेश अर्ज महाविद्यालयात उपलब्ध आहेत आणि ती फी ते अर्ज घेऊन ज्यांना हे करायचं असेल त्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. एक 8 दिवसामध्ये म्हणजे आपल्याला एक साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबर पासून आपल्याला क्लासेस सुरू करायचे आहेत. काय प्रश्न असतील तर विचारा. सर मी BA सेकंड इयरचा विद्यार्थी आहे. तर मग दोन्ही पण ऍडमिशन करू शकतो का एकदा? करू शकतो. सीए फाउंडेशनला ऍडमिशन करू शकतो. 18,000 फी आहे. 9 महिने त्याची मुदत आहे. 9 महिन्याचा कोर्स आहे आणि तुम्हाला दर ह्याला नाही 11वी 12वीला शनिवार रविवार 4 तास आहे आणि जे BA BSc BCom ला येतील त्यांना 8 तास असेल शनिवार रविवार दर शनिवार रविवार. 18,000 फी आहे कारण 9 महिन्यात तुमचं संपवायचं असतं. 2 वर्षाचा कोर्स 9 महिन्यात संपवावा लागतो. तुम्हाला 18,000 फी आहे. करू शकता ऍडमिशन. याचा फायदा असा होतो जे BA BSc किंवा BCom ला असलेले विद्यार्थी सीए फाउंडेशन केलं की त्याला पुढचे जे पेपर आहेत इंटरमिडिएट आणि फायनल त्याचे जे 8 पेपर ते सोपं जातं कारण बेसिक चांगलं होतं आणि म्हणून बेसिक चांगलं होण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. तर ऍडमिशन घेऊ शकता. इतर मुलांनाही सांगून टाक. सोहेल का? काय नाव काय? हो सोहेल शेख. सोहेल शेख आणि सोहेल शेख. तुमचा ग्रुप करा आणि कोण आहे बघा. हप्त्याची सवलत दिली जाईल तुम्हाला थोडी पैशाची. काय अडचण नाही. अजून कोणाला प्रश्न आहेत का 11वी 12वीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना? तुम्ही पालकांना या गोष्टी सांगा सगळ्या व्यवस्थितपणे विश्वासात घेऊन. अजून तुम्ही बाहेर चौकशी करा फीची. सीएच्या फाउंडेशनच्या जी ग्रॅज्युएट बॅच आहे त्याची 35,000 फी आहे. आपण 18,000 ठेवली आणि 11वी 12वीसाठी 55 आहे ती आपण 25,000 ठेवली आणि तिथं जायची राहायची सोय आणि काय गरज नाही तुम्हाला इथंच आहे बसून
नाही तर मग लातूरमध्ये बघा बरेच विद्यार्थ्यांनी कोर्स केले, तिथं जाऊन 6 महिने वर्षभर राहावं लागतं. त्या राहण्याचा जेवणाचा खर्च तो वेगळा, फीचा वेगळा. एवढी सगळी सोय आपण महाविद्यालयामध्ये केलेली आहे. तर हे थोडंसं आपण धाडस करणं गरजेचं आहे. आपल्या आई-वडिलांना, पालकांना सांगा, तुम्हाला पाहिजे असलं तर अजून एकदा ते सगळे 2 ज्यांनी त्यांनी नाव नोंदणी केली असेल किंवा अजून नाव नोंदणी करा, प्रवेश घ्या. त्यांना बोलवून घेतो. तुमच्या पालकाबरोबर त्यांची एकदा मीटिंग घेऊ. जरा हे आपलं कोरोनाचं जरा कमी झाल्यानंतर 1-8 दिवसांनी झाले. 11वी-12वीची कोण बोलतच नाहीत. हॅलो. हा बोला सर. हा, काय अडचण आहे का? बोला. तुम्ही बोलला तर मला कळेल अडचणी. सर ऍडमिशन कधीपासून चालू होणार आहे? उद्यापासून सुरूच आहेत. फॉर्म सुरू आहेत. उद्या हे करतोय. हा सर.